आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे जीवन संगीताचे 7 सूर किंवा 7 स्वर. आणि हे सांगत असताना 7 स्वर म्हणजे काय ते सांगितले मागल्या खेपेला. आणि परमेश्वर हा सर्वात महत्त्वाचा सूर हे मी तेही सांगितलं. आणि परमेश्वर हा किती महत्त्वाचा आहे की तो आपल्या जीवनाचा पाय आहे. ते जीवनाचं आपलं मूळ म्हणजे परमेश्वर आहे. आणि म्हणून या मुळाला जर आपण धरून राहिलो तर आपल्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होतं. कारण परमेश्वर हा जसा मूळ आहे ना तसा तो फळ पण आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. परमेश्वराचं वैशिष्ट्य म्हणजे परमेश्वर हा जसा मूळ आहे जीवनाचा, वैश्विक जीवनाचं मूळ आहे, त्याप्रमाणे तो फळ पण आहे. तर सांगायचा मुद्दा आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं महत्त्व किती आहे ते मी मागल्या खेपेला सांगितलं की तो आपल्याला गुरुस्थानी आहे. त्याच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे, पण ते आपण शिकत नाही. कळलं की नाही? आपण ते शिकत नाही. म्हणून परमेश्वराबद्दलचं जे अज्ञान आहे ते माणसाच्या दुःखाला कारणीभूत आहे. हा हे जीवनविद्याचा सिद्धांत आहे. आज जगात दुःख का असं मला जर विचारलं तर मी म्हणेल परमेश्वराबद्दलचं अज्ञान हे दुःखाचं कारण आहे. कारण बघा आता धर्मामध्ये भांडणं होतात, कारण का? परमेश्वराबद्दल अज्ञान. तर परमेश्वर आपल्याला गुरुस्थानी आहे इतकं त्याचं महत्त्व आहे. मी मागल्या खेपेला सांगितलं की परमेश्वराचं नुसतं अस्तित्व असण्याने हे जग चाललेलं आहे. पण परमेश्वराने कधी असं म्हटलं आहे का की मी आहे म्हणून तुमचं सगळं चाललं आहे, असं कधी म्हटलं आहे? नाही म्हटलं. किंबहुना तो आहे की नाही हेच कळत नाही, म्हणून लोक म्हणतात तो नाहीच. म्हणून लोक काय म्हणतात? तो नाहीच. पण लोकांनी म्हटलं नाही तरी तो कानाखाली आवाज काढत नाही. कळलं की नाही? आम्ही देव मानत नाही. आता कानाखाली आवाज काढला पाहिजे की नाही? अरे एवढा मी मोठा असूनसुद्धा तू मला नाही म्हणतोस म्हणजे काय? कानाखाली असं कधी झालेलं नाही. किंवा देवाची मोठी स्तुती केली मग तो भाळला असंही कधी होत नाही. त्याचप्रमाणे ह्या परमेश्वराचं वैशिष्ट्य म्हणजे असं की त्याने हे सगळं निर्माण केलं. ते सगळं निर्माण केलं म्हणजे मी निर्माण केलं असं कधी सांगितलं? हे अनंत कोटी ब्रह्मांड, अनंत रूपे अनंत विषय म्हटलं. अनंत कोटी ब्रह्मांड की त्याने मोजता येत नाहीत, अगणित असे सूर्य किती अगणित आहे असं म्हणतात. आम्हाला एकच सूर्य माहीत आहे, पण आता हे शास्त्रज्ञ सांगतात ते अनेक आहेत. अनेक ग्रह आहेत, अनेक उपग्रह आहेत, काय 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 काय. आणि सगळं ज्याने निर्माण केलं किंवा जिथून निर्माण झालं तो परमेश्वर. त्याने कधी असा अहंकार केला आहे का हे सगळं मी निर्माण केलं म्हणून? बरं, त्याने असं कधी म्हटलं की हे सगळं माझं आहे म्हणून? हे सगळं ऐश्वर जे आहे, निसर्ग रूपाने जे ऐश्वर आहे ते माझं ऐश्वर आहे असं कधी म्हटलं आहे? असं म्हटलेलं नाही. तो इतकं त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, इतकं त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे म्हणजे दिव्य ज्ञान आहे. पण मी ज्ञानी आहे असं त्यांनी कधी म्हटलं नाही. कारण की नाही, मी ज्ञानी आहे असं त्यांनी कधी म्हटलं नाही. तर आमच्याकडे जरा थोडंसं ग्रॅज्युएट झाला कळलं की नाही, त्या स्वतःला कोणतरी समजायला लागतो का तुम्ही ग्रॅज्युएट म्हणून. अरे पण त्या परमेश्वरा म्हणजे ते ज्ञान, दिव्य ज्ञान हे सगळं एवढं आहे की आपल्याला त्याची कल्पनाही नाही. जसं सगळं अनंत आहे ना तसं त्याचं ज्ञानही अनंत आहे. पण हे त्याच्या ठिकाणी जे ज्ञान आहे त्याच्याबद्दल त्याला अहंकार पण नाही की मी एवढा ज्ञानी आहे म्हणून. कारण की नाही, मी म्हणा ज्ञान त्याच्याकडे कशावरून आहे? या जगामध्ये सर्व ठिकाणी व्यवस्था आहे म्हणून. जगामध्ये सर्व ठिकाणी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था जर तुम्ही पाहिली तर त्याचं जे ज्ञान आहे, दिव्य ज्ञान आहे ते तुमच्या लक्षात येईल. कळलं की नाही? अगदी आपल्या शरीराकडे जरी पाहिलं ना, आपण आपल्या शरीराकडे जसं कौतुकाने पाहायला पाहिजे तसं बात नाही, पण आपल्या शरीराकडे जरी पाहिलं ना तरी एक एक अवयव म्हणजे काय आहे, डोळे काय, नाक काय, कान काय, दात काय, ते येतात कसे, तोंडामध्ये ते उमलतात कसे. जसे एखादी कळी उमलते की नाही तसे हे उमलतं, दात उमलतात.
ही परजीव येतात कुठून, हिरड्या, हे सगळं येतं कुठून आणि कसं येतं. पण त्याच्यामध्ये पुन्हा काय अव्यवस्था आहे का? अव्यवस्था काय नाही, सगळं व्यवस्था. आणि की नाही, म्हणजे सगळं जर तुम्ही जर पाहिलं तर आपलं जर संपूर्ण शरीर जे आहे ना, हे शरीर दिव्य आहे. म्हणून मी सांगितलं शरीर साक्षात परमेश्वर. शरीराच्या ठिकाणी दिव्यत्व आहे. म्हणजे नुसतं शरीराचं बाह्यंग मी बोलतो आहे, नुसतं बाह्यंग. अंतरंग सोडाच, त्या आतमध्ये तुम्ही गेलं तर ते हृदय काय, ते पँक्रियास काय, ते यकृत काय, ती किडनी काय, ती फुफ्फुसं काय, रक्त निर्माण कसं होतं, त्या रक्ताचा पुरवठा कसा होतो, हे सगळं किती दिव्य आहे. ह्याच्यामध्ये किती व्यवस्था आहे जर पाहिलं. हे सगळं आपोआप चाललं आहे. म्हणजे मी करतो असं म्हणण्याची सोयच नाही. रक्त मी निर्माण केलं, मी रक्ताचं अभिसरण करतो असं मी कधी म्हटलं आहे? असं आपण कधी म्हणू शकत नाही. कारण रक्ताचं अभिसरण चाललेलं आहे. श्वासोश्वास चाललेला आहे. आपलं पाहणं चाललेलं आहे, ऐकणं चाललेलं आहे, बोलणं चाललेलं आहे, हे सगळं चाललेलं आहे. आता तुमचे विचार, तुम्ही म्हणा मी विचार नाही थांबवून टाकेन, असं होतं का? नाही. तुम्ही जेवढं थांबवायचा प्रयत्न करा तेवढे जास्त विचार येतात. कारण थॉटलेसनेस म्हणतात ना, ती एक कल्पनाच आहे. कारण की नाही, थॉटलेसनेस म्हणतात ना, ती एक कल्पनाच आहे. ॲक्च्युअली थॉटलेसनेस मनुष्य होऊ शकत नाही. आणि तो एक कधी होऊ शकेल? तो गाढ झोपेत जातो तेव्हासुद्धा थॉटलेसनेस असतं की नाही हा प्रश्नच आहे. कारण स्वप्न पडतातच. आता गाढ झोपेमध्ये स्वप्न पडत नाही असं आपण म्हणतो, पण मग श्वासोश्वास चाललेला आहे की नाही? सगळं काही चाललेलंच आहे की नाही? मग सगळं जर चाललेलं आहे तर बाकीचं सगळं जे आपण करतो ना, ते सुद्धा तोच करतो. आपण व्यवहारामध्ये सुद्धा जे आपण करतो ना, ते सुद्धा वास्तविक तोच करत असतो. पण मी करतो असं आपण म्हणतो. कळलं की नाही? परमेश्वराला आपण इथे विसरलो. अरे आतमध्ये सगळं जे चाललं आहे ते कोणामुळे? त्याच्यामुळे. सगळी आतमध्ये व्यवस्था आहे ना, आतमध्ये की मगाशी सांगितल्यामुळे हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुसं, रक्ताचं निर्मिती, ही सगळी आपोआप चालले ना. ही काय तू करत नाही ना, तुझा बाप पण नाही ना करत. मग करतो कोण? तो परमेश्वर करतो. आणि म्हणून ही व्यवस्था आहे. आता तसं बघायला गेलं ना तर सगळं तोच करत असतो, पण आपण म्हणतो मी करतो. कळलं की नाही? सगळं म्हणजे ए टू झेड तो करतो. आपण विचार करतो म्हणजे काय? तोच करत असतो विचार, पण आपण म्हणतो मी विचार करतो. तो चिंतन करत असतो, पण आपण म्हणतो मी चिंतन करतो. म्हणजे ए टू झेड तोच करतो, पण आपण काय म्हणतो मी करतो. पापाला इथून सुरुवात होते. म्हणून जीवनामध्ये हा सगळ्या जगामध्ये दुःख आहे. कुठे सुख आहे का? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, हे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. अरे मग का? तर संसाराच्या अंगी अवघी व्यसने, संसारी मानी सुख तो परममूर्ख, असं एके ठिकाणी दासबोधामध्ये म्हटलेलं आहे. तर तुकाराम महाराज असं तसंच म्हणतात. जीवनविद्येला मान्य नाही. कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा की संसार ज्याला आपण म्हणतो ना, तोच करतो. पाप कुठून निर्माण होतं? तुम्ही मी करतो असं जेव्हा म्हणता ना, तेव्हा पाप निर्माण होतं. कळलं की नाही? तो करतो असं म्हणा की पुण्याला सुरुवात. कळलं की नाही? ज्याचे नाव घेसी तो चितू आहेसी, पाहे आपण असी शोधून या. शोधिता मीपणाची नाही, मीपणाचे पायी मूळ भरे. मूळ आलं मगाशी सांगितलं की नाही? मूळ हे महत्त्वाचं आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये ताप आहे. याचं कारण काय? याचं एकच कारण की मनुष्य मी करतो असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा त्याच्या तापाला सुरुवात होते.
एकदा मी करतो म्हटल्यानंतर मी म्हटल्यानंतर की तू आलं, मग तू मी मे मै तू तू असं चाललं ना. तो एक सिनेमा दाखवला होता, मै आणि तू असं काहीतरी दाखवलं होतं, तू मै. हे जगामध्ये तेच चाललं आहे. ते सासू सुनांचं चाललं आहे असं नव्हे, हे जगामध्ये हेच चाललं आहे, तू मै. मी आहे, तू कसपटा समान. मी आहे म्हणून सगळं चाललं आहे. सासूबाईला वाटतं मी मोठी, सूनबाई छोटी, तिला काय कळतं, मी मयाने मोठी आहे. तर सांगायचा मुद्दा असा, हा जो मीपणा जो आहे, हा मीपणा सगळीकडे नडतो. आणि मीपणा तुमच्या ठिकाणी आहे याचा अर्थ तुम्ही देवाला विसरलात. आणि विसरला म्हणण्यापेक्षा तुम्हाला देव म्हणजे काही कळलेलं नाही. कारण की नाही, विसर हा शब्दसुद्धा परफेक्ट नाही आहे. बोलायचं म्हणून आपण बोलायचं एवढंच, पण देवाला विसरेल कधी, स्मरण असेल तर विसरेल. 29चा धडा ज्याला पूर्वी पाठ आहेत आणि आता म्हणा सांगितला तर म्हणता येणार नाही. येईल का म्हणता, नाही. आता आम्ही विसरलो. मग पूर्वी आम्ही भर बाबा 29 जुने 58 पुढे संपलं. कळलं की नाही. आता आम्ही विसरलो, म्हणजे पूर्वी स्मरण होतं, आता विसरलो. पण तसं देवाचं नाही. देवाचा विसर झाला असं म्हणण्याचीच सोय नाही, कारण देवाचा आठवत याला कधी नव्हता आणि नाही. म्हणून किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. म्हणून जन्माला येतो तो देवाच्या विसरात, मरतो तो देवाच्या विसरात, पुन्हा जन्माला येतो तोही देवाच्या विसरात. त्याला देव म्हणजे काय हेच माहीत नाही. त्यामुळे विसर हा शब्द परफेक्ट नाही. कारण की नाही, अज्ञान, कारण की नाही, हा शब्द बरोबर आहे की त्याला टोटल इग्नरन्स आहे देवाबद्दल. कारण की नाही, टोटल इग्नरन्स. म्हणून देवाबद्दल थोडं जरी ज्ञान आपल्याकडे आलं ना तरी आपला अहंकार जातो. आणि अहंकार गेला ना की तिकडे सुखाचा सुकाळ. अहंकार आला की दुःखाचा सुकाळ. मग सुखाचा सुकाळ पाहिजे का दुःखाचा सुकाळ पाहिजे हे तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून आपल्या जीवनामध्ये ताप एवढ्यासाठी की मी करतो, मी आहे, मी असा, मी तर, ह्याच्यातून तो देवापासून दूर 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 जायला लागतो. ह्याचा मीपणा जेवढा वाढत जातो ना तेवढा तो देवापासून दूर दूर जातो. कारण की नाही, नुसतं मी देह आहे एवढं जरी म्हटलं ना तरी पापाला सुरुवात नाही. मी देह आहे, वस्तुस्थिती आहे, मी देहच आहे. पण मी देह आहे याच्यातून पुढे तो जेव्हा जातो ना तेव्हा मी अमुक, मी असा, इथून अहंकाराला सुरुवात झाली. कारण की नाही. आणि हा जो अहंकार आहे, मी अमुक आणि मी असा, अहंकार आणि अभिमान दोन्ही एकच, पण अहंकार वेगळा, अभिमान जरा वेगळा, इतकंच काय ते. तर ह्याच्यातून माणसाचं सर्व दुःख निर्माण झालेलं आहे हेच लोकांना कळत नाही. आणि आज लोक जे काय करतात ना ते म्हणजे फांद्या तोडण्यासारखं आहे. मुळाकडे आपण जातच नाही. आज जगामध्ये सगळीकडे टंचाई आहे. म्हणजे मानवनिर्मित टंचाई किती आहे आणि निसर्गनिर्मित टंचाई किती आहे हे जर पाहिलं तर निसर्ग आपल्याला भरभरून देतो. एका बीजापोटी तरुवर कोटी. आहे की नाही. पण माणूस काय करतो, माणूस टंचाई निर्माण करतो. आहे की नाही, टंचाई निर्माण करतो. आणि ही टंचाई जी निर्माण करतो ती कशासाठी, पैसा. आज माणसं पैशाच्या पाठीमागे धावतात. पैसा वाईट नाही, पैसा मिळवायला पाहिजे, मी पुन्हा सांगतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पैशाला किती महत्त्व द्यायचं, पैशाला महत्त्व किती द्यायचं. एक ठराविक लिमिटपर्यंत पैसा पाहिजेच, पण त्याच्या पलीकडे पैसा दुःखाला कारणीभूत ठरतो. म्हणून पैसेवाले बघा, बहुतेक पैसेवाले आत्महत्या करतात. पुष्कळ पैसेवाले जे असतात ते नेहमी दुःखात असतात. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, एक पैसेवाले मला जे भेटलेत ना त्यांनी माझ्याकडे जी दुःख सांगितली त्याच्यावरून त्यांची दुःखं वेगळी असतात. कारण की नाही, गरिबांची दुःखं वेगळी असतात, मध्यमवर्गाची दुःखं वेगळी असतात, दुःखं वेगवेगळी असतात. पण सर्वाचं कारण एकच, देवाचा विसर.
देवाबद्दलचं अज्ञान दुःखाचं मूळ आहे. म्हणून मी हा विषय घेतला की परमेश्वर आपल्या जीवनाचं मूळ आहे आणि तेच आपल्या जीवनाचं फळ आहे. म्हणजे आपल्याला शेवटी काय मिळवायचं आहे? परमेश्वर मिळायचं आहे. आणि शोध कुठे करायचा आहे? मुळाकडे. मुळाला धरलं ना की फळ आपल्या हातात येतं. हे परमेश्वराचं आणि एक वैशिष्ट्य. परमेश्वराची सगळी वैशिष्ट्य मी सांगतो आहे की मुळाला धरलं की फळ आपोआप हातात येतं. फळासाठी वेगळं प्रयत्न करायला लागत नाही. मूळ धरलं की तिथेच फळ, कारण की नाही तिथेच फळ. हे परमेश्वराची बाबतीत. आणि म्हणून परमेश्वर गुरुस्थानी आहे हे जर आपण नीट लक्षात घेतलं तर तुम्ही बघा, परमेश्वराची स्तुती केली तरी तो काय बोलत नाही, निंदा करा तरी काय बोलत नाही. कुठे तुम्ही देवाकडे जा देवळामध्ये वगैरे आणि त्याला निंदा करा, तो काही बोलणार नाही. स्तुती करा तरी काय बोलणार नाही. पण आपली निंदा कोणी केली तर हात वर करा तयार, मारामारी लगेच. कळलं की नाही? आपली स्तुती केली की आपण भाळतो, स्तुती केली की आपण भाळतो, निंदा केली की राग येतो. देवाला येतं का राग? म्हणून देव गुरुस्थानी. मग तुम्ही कसं पाहिजे? देवासारखं पाहिजे. कारण की नाही, देव एवढा ज्ञानी आहे आणि आपल्याकडे आपण पूर्ण अज्ञानी आहोत. कारण की नाही, आपल्याजवळ जे ज्ञान आहे ना ते त्या ज्ञानाचं 1% पण नाही. त्याचं किती पर्सेंट आहे अगदी गणिताचं बोलायचं झालं तर सांगता पण येणार नाही. इतकं आपल्या ठिकाणी प्रचंड अज्ञान आहे आणि तो प्रचंड ज्ञानी आहे, प्रचंड ज्ञानी आहे. पण कधी त्याला अहंकार झाला आहे का? नाही. म्हणून देवाकडून काय शिकायचं? अहंकार रहित होणं, हे देवाकडनं शिकायचं. देवाकडनं शिकण्यासारखं किती आहे बघा. त्याची स्तुती केली, निंदा केली तरीसुद्धा तशी आपली स्तुती करा, निंदा करा. आपण त्यापासून अलिप्त राहिलं ना की आपल्या खरे देवाचे भक्त. देवाची खरी भक्ती म्हणजे देव जसा वागतो ना तसं आपण वागण्याचा प्रयत्न करणं ही देवाची भक्ती. थोडक्यात मी सगळ्या गोष्टी सांगतो आहे, कळलं की नाही? सगळं ऐश्वर देवाचं आहे, पण हे माझं ऐश्वर असं तू कधी म्हणत नाही. कळलं की नाही? सांगायला कधी आलं आहे नाही. तसं आपलं सगळं आहे असं आपण म्हणायचंच नाही. हे सगळं देवाचं आहे असं म्हणायचं. कारण की बायको कोणाची आहे? देवाची आहे. मुलं कोणाची आहे? देवाची आहेत. हे सगळं आहे कोणाचं? देवाचं आहे. असं देवाचं आहे, देवाचं तुम्ही करत राहतात ना त्याला भक्ती म्हणतात. आणि हे सगळं माझं आहे, हे सगळं माझं आहे, माझं म्हणणं की देव म्हणतो तुझं आहे ना, मग तुझा मुलगा का गेला? आमच्या एका बाईचा मुलगा गेला तर मी तिला हे सांगितलं, तो जर तुझा होता तर तो गेला का? मग तुझा तो नव्हताच. आपलं खरं म्हणजे काहीच नसतं, म्हणून आपणच नसतो. नाहम. कळलं की नाही? अहम, कोहम, सोहम, नाहम. कळलं की नाही? आपण खरं म्हणजे नाहीच आहोत. पण तो विषय मी कधीतरी पुढे घेईन. आपण नाहीच आहोत. आपण आहोत असं आपल्याला जे वाटतं ना, इथूनच अज्ञानाला सुरुवात झाली. कळलं की नाही? आणि म्हणून देवाचं विसर, देवा गुरुस्थानी आहे हे जर आपण नीट लक्षात ठेवलं तर देवाप्रमाणे देवाच्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान आपणही मिळवलं पाहिजे. मग टप्प्याटप्प्याने मिळवा ना. सगळं ज्ञान मिळवता येणार नाही, पण निदान देवाबद्दलचं तरी ज्ञान मिळवा ना. ते सगळं पायाभूत आहे. म्हणून जीवनविद्या हा जीवनाचा पायाभूत असं ते शास्त्र आहे. एक पूर्वी काय म्हणायचे? अध्यात्मविद्या विद्यानाम असं म्हणायचे, पण आता जीवनविद्या विद्यानाम असं म्हटलं पाहिजे. कारण की नाही, पूर्वी काय म्हणायचं आपण? अध्यात्मविद्या विद्यानाम. पण आता काय म्हणायचं? जीवनविद्या विद्यानाम. का जीवनविद्या जर तुम्हाला समजली नाही, उमजली नाही ना तर तुम्ही कधी सुखीच होणार नाही. आणि ज्याला समजली उमजली ना तो सुखी झालाच पाहिजे. आहे की नाही? तो सुखी झालाच पाहिजे. कारण त्याला खरं ज्ञान मिळतं. जीवनविद्येमध्ये ज्ञान मिळतं, खरं ज्ञान मिळतं की ते ज्ञान मिळाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ठिकाणचा अहंकारच जातो. म्हणून तुमच्याकडे अहंकार गेला की न गेला याच्यावरून तुम्ही देवाचे भक्त आहात की नाही हे ठरतं.
कारण की नाही. म्हणून देवाबद्दलचं ज्ञान किती महत्त्वाचं आहे की तो गुरुस्थानी आहे आपल्याला. कारण की नाही, तो आपल्याला गुरुस्थानी आहे. म्हणून तो जसा आहे तो सर्व करतो, पण मी करतो असं म्हणत नाही. तसं आपण सर्व करायचं, संसार करायचाच, संसार वाईट पण कोणी नाही, संसार करायचाच, प्रपंच करायचंच, पण मी करतो असं म्हणायचं नाही. मग हे सगळं जे आहे ना हे देव करतो असं म्हणा. कारण की नाही देव, आणि ती वस्तुस्थिती आहे. देव करतो ही वस्तुस्थिती आहे, आणि मी करतो असं जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा ती वस्तुस्थिती नसते. कारण की नाही वस्तुस्थितीपासून आपण दूर गेलेलो असतो, म्हणून आपल्याला ताप होतो. पण एकदा तुम्ही देवाचं अस्तित्व, देवाचं ज्ञान, देवाबद्दलचं आपली पूर्णपणे माहिती एकदा करून घेतली की मग तुमच्या ध्यानात येईल की खरं आहे काय, नाही काय, आहे कोण, नाही कोण, हे चाललंय कसं, आणि आपण काय समजतो, हे सगळं भरभर करा. आणि मग आपला अहंकार आहे ना जागच्या जागी विरून जातो. ठाईचं मुराला अनुभवे म्हटलं की नाही. साधुबोध झाला तो नुरोनी आठेला, ठाईचं मुराला अनुभवे असं होतं. म्हणून ठाईचं मुराला म्हणजे ठाईच तो विराला, पण मुराला याचा अर्थ काय, मरून उरला. मुराला या शब्दाचा अर्थ काय, मरून उरला. आता मरून उरला म्हणजे काय, मरून उरला म्हणजे याचा अर्थ असा, कापूर मरतो आणि सुगंध रूपाने उरतो, नाही का. कापुराला अग्नी लागला ना की कापूर मरतो, तो अग्नी पण जातो आणि उरतो काय, सुगंध उरतो. म्हणून उरला उरे. पण आनंद हाच खरा देव आहे, म्हणून तो स्वानंद रूपाने आपल्या ठिकाणी आहेच. पण हे सगळं समजून घेतलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी पाहिजे सद्गुरू. म्हणून सद्गुरू करायचा की न करायचा हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे